तुझ्या मनात काय चालू होतं ना ते साफ तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं. खरंच? हो. नाही नको सांगायला, असंच चालू होतं ना तुझ्या मनात. सर, म्हणजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं खरंच वाचता येतं? तुझा चेहराच असा आहे. तुझ्या मनात जे काही चालू असेल ना ते साफ तुझ्या चेहऱ्यावर दिसेल. म्हणून कोणी तुझी एखादी चोरी ना सहज पकडू शकतो. नाही हा, माझ्या मनात असं काही चालू नव्हतं. आपण ना सर, चला ना, आपल्याला प्रॅक्टिसला जायचं, उशीर होतो, प्लीज. हे ह्या एवढ्या गोळ्या काय झालंय त्यांना? माहित नाही. गोळ्या घ्या. अहो ऐका माझं, गोळ्या घ्या. अहो घ्या गोळ्या. अहो पकडा यांना. बघू, मला गोळ्या बघू. हो, या एवढ्या गोळ्या देता तुम्ही त्यांना? हॅलो बाबा. हा अक्षु बाळा, बोलू शकतेस ना? हो. काय झालं? काही काम होतं का? अगं, मिताली आणि विनयसाठी काही वह्या आणि पुस्तकं आणली, ती त्यांना द्यायची होती. तू त्यांचा घरचा पत्ता देतेस का? म्हणजे मी नेऊन देईन. हो बाबा, पाठवते मी पत्ता. थँक्यू. अगं, थँक्यू कशाबद्दल? माझी शाळा बंद असली तरी तुम्ही मुलांना मदत करणं चालूच ठेवलंय. ते खूप आहे माझ्यासाठी. अक्षु, काळजी करू नकोस. तुझी शाळा लवकरच चालू होईल. हो, शाळा तर सुरू होईल लवकर, पण मला आता वेगळीच चिंता आहे बाबा. कसली? चारुहास सरांची. काय झालं? त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली. पण त्यांना नक्की झालंय काय? तेच ना, काही कळतच नाहीये बाबा. आणि मी इथे कुणालाही विचारलं ना तर कुणी मला काहीच सांगत नाही. 7-8 वर्ष त्यांच्या गोळ्या सुरू आहेत. इथे नर्स आल्या होत्या, मी त्यांनाही विचारलं, त्यांनी काहीच नाही सांगितलं मला. असं का बरं? माहित नाही. आणि मी नर्सना डॉक्टरांचाही नंबर मागितला तर त्यांनी तोही दिला नाही. आणि बाबा, त्यांच्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशा 7-8 प्रकारच्या गोळ्या सुरू आहेत. अरे बापरे, एवढ्या गोळ्या? बघा ना, ते सारखे व्हायलेंट होतात आणि गोळ्या द्यायला लागला ना की बिचारे गोळ्या नको असं म्हणतात. आता इतकी वर्ष गोळ्या घ्यायच्या म्हणल्यावर वैतागून जातो ना माणूस. तेच तर बाबा, म्हणूनच मला असं वाटतंय की आपण त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करूया का? काही फरक पडला तर चांगलंच आहे ना? हो, पण ते भुवनेश्वरी मॅडमना चालणार आहे का? आपण ट्राय तर करून बघू. तुमच्या ओळखीत आहे का कोणी असं? हा, माझा एक मित्र आहे, त्याला आयुर्वेदातलं बरंच कळतं. बाबा, मग त्यांच्याशी बोलाल प्लीज? हो, मी आजच फोन करतो त्यांना आणि विचारून घेतो. हा ठीक आहे, चालेल. मी वाट बघे ना तुमच्या फोनची. कळवा. बाय. हा. ताई, थोरल्या सरकारांची तब्येत ठीक आहे ना? वय इंजेक्शन दिल्यावर झोपलेत. लक्ष ठेव. कुणावर? सुनबाईंवर. लई प्रश्न पडू लागल्यात त्यांना थोरल्या सरकारांच्या तब्येतीबद्दल. लांब राहा म्हणावं. अगं बघ की ताई, ज्याच्या त्याच्यात नाक खुपसायची सवय झाली आहे तिला. आणि आता तर अधिपती हितन आहेत तर जास्तच करायला. आम्ही ते नाही खपवून घेणार. खपवून घ्यायचं बी नाही ताई. हिला काय वाटतंय मी एकटीच काय ते शाने, म्हणजे सगळ्यातलं सगळं हिला एकटीलाच काय ते कळतंय. दुर्गे, जेवढं सांगितलं तेवढं कर. वय जास्त बडबड करू नगस. आधीच आमचं डोसकं फिरलंय. जमिनीचा व्यवहार काय अजून झाला नाही. अरे देवा, अजून तो व्यवहार झालाच नाही. वय झाला असता तर अधिपती तिकडे थांबले असते काय? ज्या अर्थी त्यांचा मुक्काम तिकडे लांबलाय त्या अर्थी काहीतरी अडचण नक्कीच आहे. आता आम्हासनी ह्यात लक्ष घालावंच लागल. त्याशिवाय काय तो खवट माणूस ऐकणार नाही.
दादा नाहीच झाले ना ते तयार? तुम्ही जमीन बघून आलात तरी सुद्धा नाही? हा, जमीन बघून आलो त्यांच्या संग, पण त्यांच्या संग बसून शांतपणे बोलणं बिलणं झालं नाही. पण होईल. कसं आहे, म्हणजे वाटतो तेवढा असा खडूस नाही आहे माणूस, मनानं चांगला आहे. होय नाही? आता पण बघा की गावात चक्कर मारायला गेलो होतो, ते स्वतःहून मला घेऊन गेले बरं काय. जमीन बिबीन दाखवली सगळी, आणि काय कानान कोपरा माहिती माणसाला. मला लय आवडली ती गोष्ट. त्यांच्या कट्ट्यावर घेऊन गेले तिकडं. येता जाता माणसं हात मिळवतात, वाकून नमस्कार करतात. लय भारी वाटलं. हो माहितीये. हा, म्हणजे गावचं प्रमुख असल्यावर नाही हो. हे सगळं तुम्हाला त्या श्रीनिवासने सांगितलं असेल ना? नेहमी त्यांच्यासोबत असतो. तुम्हाला कसं माहिती हो तो श्रीनिवासाचं असं बोलला असेल म्हणून? त्याला दुसरं काय येतं तसंही. असं आहे होय. बर बर. नाही पण तो लई मानतोय बरं काय खोत काकाच नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तर आहे. हे नाही प्रकरण सेम आमच्या आईसाहेबांवर नाही बघा. आमच्या आईसाहेब पण अशाच एकदम तत्वनिष्ठ. आमच्या आईसाहेबांचं कसं म्हणणं असतं, शिक्षण नाही अक्कल महत्वाची. तसं यांचं म्हणणं आहे, प्रगती नाही जमीन महत्वाची. पण माणूस भारी आहे. माणसाच मी धरून आहे एकदम. तो गुण शिकण्यासारखा आहे. मला लय आवडला माहिती आहे का. आणि काय अंदाज येत नाही हो यांचा. है नाही, फणसावणी आहे माणूस असा. काटेरी आहे म्हणून जरा जपून राहावं तर एकदम भारी वागतात. गोड गोड गाऱ्यासारखं आहे म्हणून असं जरा आपुलकीनं गप्पा मारायला होत, काचकीनं काटा दाखवत्या. कळतच नाही, अंदाजच येत नाही. तर एकदम चिडत्यात, एकदम प्रेमानं बोलत्या. असं आहे, कधी शाकाल कधी शक्तिमान असा गेम आहे. काका कामात आहे, बाहेर चाललाय? का काय झालं? काय होणार, दुसरा काय विषय आहे का आमच्याकडे सध्या? जमीन, त्याच्यासाठी आलोय. बघा बघा ऐका, आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेतलं का नाही, आणि तुमचं आणि आमचं म्हणणं सेमच आहे. आलं का लक्षात? निसर्गाला नुकसान होईल असं आत्तापत्र आम्ही काही केलेलं नाही, आणि इथनं पुढे बी करणार नाही. तुम्ही का नाही एकडा कोल्हापुरात येऊन बघा. काय आम्ही एवढी जनावरं पाळतो, एवढी गुरढोरं पाळतोय का नाही, तुम्हाला विश्वास बसणार नाही माहिती. आणि झाडं पण एवढी लावलेली आहेत आम्ही, आणि नुसती लावत नाही बरं काय, त्याचं संगोपन बी करतोय, त्या झाडाची काळजी बी घेतोय पुढे बरीच वर्ष. निसर्ग जागला तर आपण जगू, ही साधी गोष्ट आम्हाला बी माहितीच आहे. हो पण जरा तुम्ही आमच्या बाजूने विचार करून बघा बरं. प्रोजेक्टला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. काय फक्त ह्यो जमिनीचा व्यवहार झाला की काम चालू करणार. अधिपतीराव, तुम्ही जिथं झाडं लावणार ती जागा कशी आहे, ती सुपीक आहे का नाही हे बघायला नको? नुसती आपली झाडं लावली, गुरंढोरं पाळली म्हणजे होत नाही. आपण जशी आपल्या माणसांची नीट काळजी घेतो तशीच आपल्या मातीची काळजी घ्यावी लागते. मी माझ्या गावच्या मातीचा व्यवहार होऊ देणार नाही. विषय संपलो. आय टोल्ड यू. काय ते? सांगितलं ना मी तुम्हाला, नाही ऐकणार ते. माझ्या बी आलं ते लक्षात. मोडन पण वाकणार नाही अशातला कार्यक्रम आहे जरा देव. मला बी लय वेळ घालून चालणार नाही. आई साहेबांनी फोन केला. तुमच्याकडे नेटवर्कच नाही हो माझ्या फोनला. तुमच्या फोनवरनं तर किती वेळ फोन करणार मला. मी आलो जरा बाहेर. ओ दादा, बाहेर कुठे चाललाय? अहो इथं नेटवर्क नाही ना हो माझ्या फोनला. थोडं पुढे जा. जा पुढे जा थोडस. अजून 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 गो 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 गो. बघा आली का रेंज? काय नाही एवढा. ती आली. अरे खरंच आली. ही खुर्ची त्यांचीच आहे ना? हो. काय हे काय कनेक्शन खुर्चीचं आणि रेंजचं? काहीतरी आहे आता. बारे बारे. हा हा आई साहेब. हा अधिपती बोला. कामात आहे का? नाही नाही, सध्या डोसक्यात आमच्या फक्त जमिनीचाच विषय आहे. काय झालं, तुम्ही आम्हाला काही कळवलं नाही?
अहो नाही, त्या जमिनीचा विषय जरा अवघड वाटायलाय. तुम्हाला ती मुक्काम वाढवायला लागला त्यावरच आमच्या ध्यानात आलं विषय हार्ड आहे. हा नाही, काय विषय झालाय ते खोत आहेत ना, ते जरा मानी आहेत. त्यांचं कसं पडतंय, जरा त्यांचं जमिनीवर निसर्गावर असं प्रेम आहे असं. ते तर आपलं पण आहेच की. आहेच, मग तेच मी त्यासनी बोललो की, पण ते काय गडे ऐकायच तयार नाही. पण फुकट थोडीच घेणार आहोत आपण जमीन. तो म्हणेल ती किंमत देऊ की आपण. नाही नाही, तोच मुद्दा आहे ना, ते जमिनीचा व्यवहारच करणार नाही म्हणतात. आता काय त्यांचं असं म्हणणं पडतं की ज्या जमिनीनं आपल्याला एवढं दिलं त्याचा व्यवहार कसा करायचा हवा, त्याची किंमत कशी करायची, असं तसं. मग आता तुमचं काय म्हणणं आहे, काय करायचं आपण सांगा. हे बघा, मी एक लास्ट ट्राय करतो, काय बघतो कसं काय होते, नाहीतर तुम्हाला कळवतो. माझा तर हेच प्रयत्न आहे की व्यवहार डन करूनच मग कडका पाडूनच घरला यावं. पण बघतो, मी तुम्हाला कळवतो. हा, करतो नंतर फोन. ठीक आहे? ठीक आहे. चहा. मग काय झालं, काही बोलायचं का? नाही, ते तुम्ही पाहुण्यांना घेऊन जमीन दाखवायला गेला होतात ना? हां, त्याचं काय? नाही, बघितली पाहुण्यांनी जमीन? हां, बघितले ना. आम्ही आमच्या परीनं त्यांना जमिनीचं महत्त्व समजावून सांगितलं. काय एक बरा, म्हणजे पाहुण्यांका तुमचं म्हणणं पटला? आता ते माका काय माहीत नाही, पण त्यांना ह्याचं महत्त्व समजावून सांगायचं ते मी सांगितलं. कसं आहे ना उमा, त्या जमिनीवरती आपलोच काय किंवा त्यांचो एकट्याचो हक्क नाही ना. त्या जमिनीमध्ये उगवलेल्या वनौषधीमुळे किड्या मुंग्यांचं, पक्षी प्राण्यांचं अस्तित्व पण आहे ना. त्याचा पण विचार केला पाहिजे ना. ही अशी औषधी जंगलं तोडून तिथं कारखाना उभा करायचा आणि मी परवानगी देऊ त्यांना, कसं शक्य आहे? तर त्याच औषधांमुळे आपला अख्खा गाव निरोगी राहता ना. आता गोदाक्काला लेप लावला, त्या बरी झाली, ते कशामुळे? या वनौषधीमुळे ना. मग कसा काय हो म्हणू मी त्यांना? हा, पण आपणा कळता त्यांना कसं समजवायचा? हा, पण माणसा का समजायला वेळ लागतं ना. पण त्यांनी पण त्यांचा प्रयत्न थांबवू आहे. त्यांनी किती पण प्रयत्न केला ना तरी माझा नकार पक्का आहे, आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार, रघुनाथ खोत बोलतोय. नमस्कार रघुनाथराव. अहो, जयदेव आमोणकर बोलतोय. ओळखलत का? हो, नमस्कार नमस्कार जयदेवराव. ओळखलं का काय विचारताय? बोला बोला. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही उत्तम. आणि काय यंदाच्या व्याख्यानमालेत आला नाहीत तुम्ही कोल्हापूरला? काय सांगू जयदेवराव, अहो नेमकं त्यावेळी माझ्या बायकोची बहीण वारली हो. अरे बापरे, ते बरेच वर्षात आपलं काही बोलणंच झालं नाही ना, त्यामुळे काहीच कळलं नाही हो. बर, काळजी घ्या. हो जयदेवराव, आपण फोन कशासाठी केला होता? अहो काय आता, किती वर्ष झाली तुमच्या मागे लागलोय. तुमचा एवढा वन औषधीवरचा अभ्यास आहे, तर एखादं पुस्तक लिहा की त्याच्यावर. अहो, आमच्यासारख्यांना उपयोगी पडेल ते. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण काय ना जयदेवराव, ह्याला काही मुहूर्तच लागत नाहीये. पण तुम्हाला तशी काही गरज लागली तर मला कळवा ना, मी येईन ना. आणि कोल्हापूर तसे काही लांब नाहीये हो. तशी आता तुमची मदत लागणारच आहे. बोला ना, काय मदत हवी, अगदी निसंकोचपणे सांगा. अहो, माझ्या मुलीचे सासरे खूप आजारी असतात. म्हणजे आज तर त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. गेले 7-8 वर्ष ते एकाच खोलीत आहेत. त्यांना स्पष्ट असं बोलता पण येत नाही. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, पण नक्की काय झालंय तेच कळत नाही. अहो, त्यांना भरमसाठ गोळ्या दिल्या जातात असं अक्षरा सांगत होती.
त्यामुळे ते चिडचिड करतात, व्हायलंट होतात आणि मग इंजेक्शन द्यावं लागतं. आणि इंजेक्शन दिलं त्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की या गोळ्या इंजेक्शनपेक्षा काही आयुर्वेदिक उपचार केले तर बरं होईल. हो, तुमचं म्हणणं खरं आहे. आयुर्वेदिक उपचार सगळ्यात उत्तम आहे. पण जयदेवराव, मला काय वाटतं, असा मला अंदाज येणार नाही तर मला तिथं समक्ष येऊन त्यांना पाहावं लागेल, म्हणजे मला कळेल नक्की त्यांना काय होते. हो नक्कीच ना. अहो मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करणार होतो. अशा गोष्टी फोनवर बोलून नाही कळणार ना. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही येऊ शकाल का कोल्हापूरला? अहो कमाल करताय जयदेवराव, येणार का नाही? हा निसर्गाचा ठेवा एवढा जपलाय तो कशासाठी? खूप आभारी आहे रघुनाथराव तुमचा. मी लगेच मुलीशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे, मला कळवा, मी लगेच येतो. हा, माझ्या मित्राचा फोन होता, जयदेवराव म्हणून. ते कोल्हापूरला असतात. त्यांच्या व्यायाना काहीतरी व्याधी आहे, काही त्रास होतो. मला विचारत होते काही वनौषधी मिळेल का. बघू, प्रयत्न करू, जाऊन बघून येतो. काय फायदा झाला तर उत्तम आहे. आम्ही गेलो की फरक पडणारच. विषय का ताई? अगं तू एखादा मॅटर हातात घेतलास तर तो पुरा केल्याशिवाय सोडत नाहीस. ठावय की मला? आम्ही निघतोय आता, व्यवहार करूनच परत येतोय. आणि आम्ही जे काही सांगितलंय ते ध्यानात ठेव दुर्गे. वय ताई. हॅलो बाबा. हां, उद्या तुम्ही घेऊन या तुमच्या मित्राला. हो हो नक्की. ठीक आहे, बाय. चल चल चल, असा ढपून जाऊ नको, चल लवकर. आवाज कसला देतो, जागा हो. मर्दा ढिले पडून चालणार नाही, हालचाल केली पाहिजे, पावलं उचलली पाहिजे. चाप्पाचं आता काय करायचं? आता शेवटचा प्रयत्न म्हणजे बघ, ते काय आता जमीन द्यायला नाहीच म्हणायला लागलेत. आपण त्यासनी हेच समजून सांगायचं की इथं जर बिझनेस आला तर गावकऱ्यांनी फायदा. आणि जे काय खोटं नाहीच आहे, खरं आहे तेच सांगतोय. पण आहे ते आहे, ते तू बनवून आणलंयच ना. पीपीटी रेडी आहे. हा, ते आता खाली आले ना, लगेच आपण त्यासनी दाखवूया. त्याचं बोलत बसण्यापेक्षा हे बघितलं कॅम्प्युटरमध्ये, त्यासनी बी जरा क्लिअर होऊन जाईल. नमस्कार. हो पाहुण्यांनो, काय झाला काय? अहो बंधू, काय नाही, जरा त्या काकांची वाट बघतोय. आम्ही त्याला कॅम्प्युटरवरती सगळं बनवून आणले हो, प्रोजेक्टचं. ते दाखवायचं आहे त्यासनी. आता आले की लगेच दाखवणार. घे बाय माझे दादाची वाट बघतास? हा ते बाहेर गावी गेले. आ हा, हे काय त्यांकाच आता मी स्टँडवर सोडून दिलंय. सोडून येले? असं कसं सोडून येले? कुठे गेले? कुणीकडे गेले? काय काम आलंय काय? असा कसा काय विचारतात? आता आमच्या दादांचा व्याप तुमका माहिती नाही. हा, बसूक येळ मिळत नाही त्यांका. आता कामाचा काय सांगायचं तुमका? अहो पण असं नाही, असं कसं काय गेले काय आम्हाला माहितच नाही. कुठं बाहेर गावी काय काम काढलं? तर कधी गेले त्यांनी? ता काय माका माहित नाही. त्याचं काय आमची दाईचे कायची आऊस आऊस आहे. हा, ती म्हणता बाहेर जाणाऱ्या खय चाललं तसा विचारूच नसता. तसे संस्कारच असत ना आमच्यावर. हा, मी जरा इलय. हा, जरा काम. ही शपथ, काय माणूस असेल मर्दा. असं कुठं असते? इथं आपण वाट बघत बसलोय, डोसकं फिरायची वेळ आली मर्दा. कुठे गेल्यात आता हे? केव्हा येणार? आणि शपथ, इथे एक एक दिवस मुक्काम वाढायला लागला बरं काय ओंक्या. नमस्कार काका.
अरे नमस्कार. तुम्ही उभे का आहात? बसा ना. बसा बसा, मी पाणी घेऊन येते. हो बस. धन्यवाद. रघुनाथराव, ही माझी मुलगी अक्षरा. हो ओळखतो ना मी. नमस्कार काका. कशी आहेस बाळा तू? मी छान आहे काका. बरं तुझी शाळा काय म्हणते? बंद आहे सध्या, पण होईल लवकरच चालू. पण का शाळा का बंद आहे? शाळा बंद करू नकोस. अगं तुझ्यासारख्या शिक्षकांची आता समाजाला गरज आहे. हो काका, मी शिकवणं सोडणार नाहीये कधीच. आणि मुख्य म्हणजे तुझ्या विद्यार्थ्यांना वनौषधीची माहिती द्यायला मी येत जाईन ना. हो चालेल ना, नक्की. आपण लवकरच सेशन अरेंज करू. हा आणि काय म्हणलीस तू? काय काय करायचं? काय पाहुणं, कुणीकडचं म्हणायचं तुम्ही? माझ्या माहेरकडचे. असं आहे वय? नाही कधी बघितलं नाही म्हणून म्हणलं. म्हणजे लग्नात बी नव्हते? हो तेच, लग्नाला आले नाही ते, म्हणून आत्ता आलेत भेटायला. असं आहे काय? बरं बरं, यांचं चहा पाणी नाश्ता बघा. हा हो. काय झालं अक्षरा? नाही नाही, काही नाही. मी कोणाचा आवाज आहे हा? अरे काय झालंय? काय कुठून येतोय? त्यांच्याच खोलीतून आला, चारुहास सरांच्या. त्यांना गोळ्या दिल्या की ते शांत होतात, पण मग मध्येच असे व्हायलेंट होतात. अच्छा अच्छा, तुम्ही जयदेवराव म्हणाला होता ते हेच काय? काका आपण जाऊयात का त्यांच्या खोलीत प्लीज? हो चला. प्लीज या या चला.